महावीरनगर परिसरात नागरिकांनी सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। महावीरनगरच्या कपोल शाळेजवळ सकाळपासून मोठी गर्दी झाली। गॅस बुक केल्यानंतर ज्या व्यक्तींना OTP आलेला आहे अशा ग्राहकांनी एवढी मोठी गर्दी केली। गॅसचा तुटवडा नाही तर मग OTP आलेल्या ग्राहकांना रांगेत का उभं राहावं लागतंय असा सवाल मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवींनी विचारला। गॅस सिलेंडर घेण्यासाठी मुंबई शहरात नागरिकांच्या ठिकठिकाणी मोठ्या रांगा पाहायला मिळतात। अशामध्ये गॅस टंचाईचा फायदा घेत काही गॅस कंपन्यांकडून काळा बाजार केला जात असल्याची देखील घटना घडली। मुंबईच्या गोरेगावमध्ये सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याने शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली। मी तुमच्या माध्यमाशी असं अपील करू इच्छितो लोकांना की तुम्ही पॅनिकमध्ये येऊ नका। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीवर भरोसा ठेवा तुम्ही। त्यांनी इराण बरोबर बाकी जो खाडी देशचे कंट्री आहेत त्यांच्याबरोबर बोलणी करून एक 2-3 शिप जो एक मोठ्या प्रमाणात LPG गॅस आणू शकतो त्या शिपचा पण एक जो पॅसेज झालेला आहे हॉर्मुझकडून। म्हणजे आता काहीही प्रॉब्लेम पेट्रोलियम प्रोडक्ट सप्लायची या देशात नाही आहे। काँग्रेसवाल्यांतर्फे जो अफवा पसरवण्याचं काम चालू आहे त्याला थांबवायला पाहिजे। मुंबईत व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्सनी इंधन म्हणून कोळशाचा वापर वाढवला। LPG गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील काही हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडून कोळशावर जेवण तयार करायला सुरुवात केली, ज्यामुळे कोळशाची मागणी 80% वाढली। हा पुरवठा 10 दिवस टिकू शकतो, पण त्यानंतर परिस्थिती गंभीर होऊ शकते। पण कोळशाची मागणी वाढल्यानं त्याचाही तुटवडा निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण कोळशाचा पुरेसा साठा नसल्याची शिवडीतील वखारीतून माहिती देण्यात आली आहे। गॅस तुटवड्यामुळे मुंबईच्या लालबागमधील भोजनालयांमध्ये चुलीवर जेवण बनवलं जात आहे। लालबाग, परळ, भायखळा या भागात मोठ्या प्रमाणात लोक हे खानावळींवर अवलंबून असतात। LPG नसल्यानं खानावळी आता चुलींवर सुरू करण्यात आल्या आहेत। मी या खानावळीत अवघ्या 7 ते 8 वर्षापासून ते जेवण करण्यासाठी येत आहो, परंतु कुठलीही महामारी असो, कोरोनासारखं असो किंवा आता ही गॅसची तुटवडा असो, परंतु या खानावळीने कुठेही कमतरता भासवलेली नाही आहे। जे गिराईक आहे अल्पभूधार म्हणजे गिराईक आहे त्यांना योग्य पद्धतीने जेवण दिलेलं आहे। विशेष म्हणजे आज रविवार आहे, कुठल्या तरी खानावळीत बंद केल्या, पण या खानावळीनं कुठल्याच आयटममध्ये कमी करता केलं नाही। पुरी बरोबर देत आहे, रस, आमरस, तळेल पदार्थ म्हणा, त्यांना असा तुटवडा आपल्याला भासू देत नाही आहे। आणि विशेष म्हणजे अवघ्या 130 रुपये त्यांनी कुठली वाढ केलेली नाही, त्याच किमतीत ते आज भोजन देत आहे। कल्याण डोंबिवली परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत होत नसल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली। त्यांनी गॅस वितरण एजन्सींना कडक इशारा दिला। अनेक भागात सिलेंडर उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्यानं करण्यात येत आहेत, त्यामुळे नागरिकांना वेळेत गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक जयवंत भोईर यांनी एजन्सी व्यवस्थापनाला दिला। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या प्रस्ताव